भारतीय संस्कृतीत हिंदू समाजात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने वटवृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे। हिंदू समाजात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे। हा सण ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात। सध्या वृक्षतोड हे जास्त प्रमाणात होत आहे। वृक्षतोडीमुळे निसर्गाचा पूर्णतः समतोल बिघडलेला आहे आणि हे समतोल राखायला असेल तर प्रत्येक स्त्रियांनी एक स्त्री एक झाड या प्रमाणात वृक्षाची लागवड करून त्या वृक्षांचे संगोपन करणे काळाची गरज आहे। आणि हे जर शक्य झाले तर आपण वटपौर्णिमा साजरी केली आणि याचे सार्थक होईल असे मत ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलांनी व्यक्त केले आहे। आज वटसावित्री आहे आणि या वटसावित्री वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करतात आणि 7 जन्मी हाच पती मिळो म्हणून मनोकामना करतात वडाच्या झाडाला। तसंच या वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रियांनी एक झाड लावून आपल्या 7 पिढ्या त्या झाडामधून ऑक्सिजन मिळू शकते म्हणून प्रत्येक स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक झाड लावा। कारण वाढत्या प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग किंवा वाढता टेम्परेचर या टेम्परेचरपासून आपल्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन मिळावं म्हणून प्रत्येक स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक झाड लावा आणि वटपौर्णिमा साजरी करा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।